समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे आदर्श राजा हा उपभोगशून्य स्वामी असायला पाहिजे। रतन टाटा यांची जी कारकीर्द होती ही कारकीर्द ही उपाधी आठवणारीच आहे विद्यार्थी मित्रांनो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रतन टाटा यांचं जे दुःखद निधन आहे त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे की ज्याच्यामुळे रतन टाटा हे नाव इतक्या संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण विश्वात इतकं प्रसिद्ध झालं। तर इथं बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, तर रतन टाटा हे इतके मोठे उद्योगपती असताना देखील जेव्हा ते ऑफिसमध्ये जायचे तर त्यांचा कोणता गाजावाजा राहायचा नाही किंवा मागे पुढे काही ताफा राहायचा नाही। एका साध्या कर्मचाऱ्यांप्रमाणे ते आपल्या ऑफिसमध्ये जायचे आणि तिथं लिफ्टमध्ये जेव्हा तिथं उभे राहायचे तर रांगेत एक कॉमन एम्प्लॉई सारखे तिथं उभे राहून तिथं वरती जायचे। आणि या रतन टाटांना जास्त करून कुत्र्यांचा खूप जास्त लाळ असायचा, तर जेव्हाही ऑफिसमध्ये जायचं त्यांच्या दरवाजावर कुत्रे त्यांची वाट बघत राहायचे आणि कुत्र्यांचा लाड केल्यानंतरच ते ऑफिसमध्ये तिथं जायचे। म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर तिथे कोणताही गाजावाजा नव्हता, कोणताही फौज फाटा नव्हता। म्हणजे आजकाल जे आपण बिझनेसमॅन बघतो तर साधं छोटा जरी बिझनेसमॅन असला तरी त्याच्या मागे फौज फाटा असतो, तशा कोणत्याच प्रकारचा दिखावा तिथं रतन टाटांना तिथं मान्य नव्हता। इव्हन त्यांच्या जीवनातील देखील असे काही प्रसंग आहे की ज्याच्यामध्ये त्यांचा एक मानवतावादी स्वभाव दिसतो किंवा एक समाजाप्रती दायित्व दिसतं। उदाहरण द्यायला गेलं तर 26/11चा जेव्हा हल्ला झाला होता विद्यार्थी मित्रांनो, तर त्या 26/11च्या हल्ल्यामध्ये ताज हॉटेल जे आहे ते ताज समूहाचाच एक भाग आहे त्याच्यावर हल्ला करण्यात आलेला होता। तर त्या हल्ल्यामध्ये तिथला जो मॅनेजर आहे त्याची अख्खी फॅमिली संपली, त्याला तर त्यांनी मदत केली, पण त्या ताज हॉटेलच्या परिसरामध्ये इतर जे काही लोक तिथं ठार झाले होते त्या परिवारांना देखील त्यांच्या घरी जाऊन त्यांना मदत करण्यात आली होती। इथं वास्तविकता बघितलं तर त्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा नव्हती की त्यांनी त्या मेलेल्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना मदत करणं, पण एक सामाजिक दायित्व टाटा समूहाचं म्हणून त्यांनी ते काम तिथं केलं। इव्हन असाच एक प्रसंग JRD टाटा बद्दल देखील सांगितला जातो विद्यार्थी मित्रांनो, की JRD टाटा जेव्हा आपल्या स्वतःच्या खासगी वाहनामधून ऑफिसला जायचे आणि त्यांना दिसायचं की बसच्या रांगेमध्ये आपल्या कंपनीचा कोणी एम्प्लॉई असेल तर ते JRD टाटा त्या एम्प्लॉईला आपल्या कारमध्ये बोलवून घ्यायचे। म्हणजे बघा, एवढा मोठा उद्योगपती एका सामान्य एम्प्लॉईला देखील आपल्या कारमध्ये बसवून कंपनीत न्यायचा। जेव्हा त्यांना विचारलं गेलं की तुम्ही असं का बरं करता, तर त्यांनी देखील म्हटलं होतं की ही कार जी मी वापरतोय ही कार माझी नव्हे तर ही कंपनीची कार, आणि या कंपनीच्या कारमध्ये जसं मी जातोय तसं एम्प्लॉई सुद्धा जात असेल तर यात वाईट काय। म्हणजे अशा प्रकारचं एक जे म्हणू शकतो पार्श्वभूमी या रतन टाटांना तिथं लाभलेली होती आणि त्याचेच परिणाम आपल्याला या रतन टाटांवर तिथं दिसून आले। आणि म्हणूनच एक समाजाप्रती जे दायित्व होतं ते लहानपणीपासूनच यांच्यामध्ये तिथं दिसून येत होतं। तर 1963 पासून यांनी टाटा समूहाच्या विविध ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये काम करायला यांनी सुरुवात केली। आणि त्यांचं तसं परंपरा होती की जर तुम्हाला बिझनेसमध्ये यायचं तर पहिले तुम्ही वेगवेगळे जे बिझनेसेस आपले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काम करा, तिथून त्याच्या बेसिक गोष्टी जाणून घ्या। आणि 1991 मध्ये यांना मग टाटा समूहाचा धुरा जो आहे तो रतन टाटांनी सांभाळायला सुरुवात केली। आणि यांच्या कारकिर्दीमध्ये टाटा समूहाचा खूप जास्त मोठ्या प्रमाणात विस्तार झाला विद्यार्थी मित्रांनो। जे बिझनेस आवश्यक होते त्याचं त्यांनी अजून वाढवले आणि जे अनावश्यक होते त्यांना त्यांनी कमी केलं। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये टाटा समूह जर आजच्या घडीला आपण बघितलं तर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक व्यक्ती एकतरी प्रोडक्ट आपण टाटा समूहाचा कोणता तरी वापरत असतो। तर याचं संपूर्ण श्रेय हे रतन टाटांना जातं। इव्हन टाटा समूह प्रामुख्याने ज्या बिझनेसमध्ये यांनी स्वतःला मोठं केलं आहे ते बिझनेस असे होते विद्यार्थी मित्रांनो की त्यामध्ये सरकारचा कोणताही एक प्रकारचा सपोर्ट त्यांना मिळाला नाही किंवा त्यांनी अशी आशाही बाळगली नाही की सरकार आम्हाला तिथं सपोर्ट करेल आणि मग आपण मोठे होऊ। कारण आजच्या जर जमान्यात आपण बघितलं तर जास्त करून जे काही बिझनेसेस पुढे येत आहे त्यांना एक सरकारी वरदहस्त त्यांच्यावर आहे, पण अशा कोणत्याच प्रकारचा उद्योग किंवा कोणत्याच प्रकारची मदत टाटा समूहाला तिथं सरकारनं दिली नाही आणि त्यांनी अपेक्षा देखील बाळगली नाही। आणि सरकारच्या मदतीशिवाय त्यांनी स्वतः काय केले, बिझनेसेस उभे केले आणि असे सेवा क्षेत्र की ज्या सेवा क्षेत्रामध्ये सरकारचा कुठलाही तिथं हस्तक्षेप नव्हता अशामध्ये देखील त्यांनी स्वतःचं नाव कमवलं। आता अशा परिस्थितीत म्हणजे काही केसेसमध्ये टाटा समूहाला प्रॉफिट देखील झालं आणि काही केसेसमध्ये त्यांना नुकसान देखील झालं। तर त्याच्यावर देखील JRD टाटाचं एक खूप फेमस कोट आहे। JRD टाटांना जेव्हा विचारलं की सक्सेस जर मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर जर तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल तर तुम्हाला धोका पत्करावा लागेल आणि त्या धोक्यामध्ये काही तुमचे निर्णय चुकतील आणि काही तुमचे निर्णय बरोबर देखील राहतील। याचीच जी परंपरा आहे ती परंपरा रतन टाटा यांनी पुढे सुरू ठेवली। रतन टाटांना एकदा विचारण्यात आलं होतं की तुमचे बिझनेस जे आहे ते ॲज कम्पेअर्ड टू द नवीन बिझनेसेस थोडे लॉस मेकिंग करत आहे, तर अशा परिस्थितीत तुमचं काय म्हणणं आहे। तर त्यांनी सरळ म्हटलं होतं की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट। म्हणजे अशा प्रकारचं जे विधान आहे ते रतन टाटा यांनी केलं होतं विद्यार्थी मित्रांनो। एकंदरीत जर बघायला गेलं तर आजच्या आपण जे बिझनेस जग बघतो तर प्रत्येक कोणा ना कोणा बिझनेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात,
पण असे कोणतेही आरोप टाटा समूहावर झाले नाही. फक्त एक नीरा राडियाचं प्रकरण एक होतं, ते सोडलं तर टाटा समूहावर भ्रष्टाचाराचा कोणताही डाग तिथं अजूनपर्यंत लागलेला नाही. आणि याचं संपूर्ण श्रेय विद्यार्थी मित्रांनो जे जातं ते कोणाला? रतन टाटा यांना. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण शॉर्टमध्ये बघून घेतलंय की संपूर्ण यांच्या जीवनामध्ये जे यांचं आचरण होतं, जे यांची समाजाप्रती भावना होती, ते सगळे यांच्या जीवन चरित्रावरून तिथं दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीनं A1IS टीमच्या वतीनं रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी इथं अर्पण करतोय विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तितकंच. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.